बीडच्या परळी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचार सभेत आमदार धनंजय मुंडे यांना थेट संतोष देशमुख खून प्रकरणातल्या आरोपी वाल्मिक कराडची आठवण झाली आणि त्यांनी ते भर सभेत बोलून दाखवलं या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत धनंजय देशमुख आहेत। काय सांगाल, इकडे तुमच्या भावाची निर्घृणपणे हत्या केली गेली, त्या आरोपींची आठवण एका लोकप्रतिनिधीला झाली आहे। आरोपीची आठवण त्यांच्या मनातून कधी गेलीच नसावी, कारण का वकिलांचा फौजफाटा बघितला, त्यांची यंत्रणा बघितली आणि सुरुवातीच्या काळात काही राजकीय त्यांचा दबावतंत्र किंवा राजकीय ताकद वापरून त्यांना वाटलं की हे सगळे आरोपी मी सुखरूपपणे बाहेर काढील, असा त्यांचा 100% मानस होता आणि तसे त्यांनी प्रयत्न देखील केले। परंतु आपल्या राज्याचे मुख्यमंत्री जे आहेत त्यांनी देशमुख कुटुंबियाला शब्द दिलता आणि संघर्ष योद्धे मनोज दादा यांनी ज्या पद्धतीने या लढ्यामध्ये सुरुवात ज्या पद्धतीनं झाली होती ती जशात तशी तपासात कन्वर्ट झाली, तपास झाला, तपासात हे सगळे आरोपी सिद्ध झाले आणि खरं तर देशमुख कुटुंब कुठल्या म्हणजे परिस्थितीमधून जात आहे, त्यांचे काय हाल झाले असतील किंवा एक तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून एक जनसामान्याची कशी काळजी घ्यायला पाहिजे, तर तसं काहीच दिसलं नाही। त्यांना उलटं जो या सगळ्या प्रकरणातला खंडणी ते खून प्रकरणामध्ये जे काही सूत्रधार आहे त्या सूत्रधाराची आठवण येणं साहजिकच आहे, कारण का सध्या बऱ्यापैकी या आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि जे नवीन आलेले SP कावत साहेब आहेत त्यांनी यावर पूर्ण नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला आहे। पूर्णतः ते सगळं बंद होणं अजून तरी शक्य नाही झालेलं, कारण एकटा माणूस काही करू शकत नाही, परंतु त्यांचा सगळा मानस आहे की ही सगळी गुन्हेगारी बंद झाली पाहिजे, तसे त्यांचे प्रयत्न देखील आहेत। परंतु हे काय त्यांना आठवण येणं, आता त्यांनी जाहीर फक्त सांगितलं आहे, त्यांची आठवण त्यांच्या मनातून कधी जाऊच शकत नाही, कारण का सगळे खाच खळगे सगळ्या गुंड्या ह्या त्यांच्याकडे आहेत आणि त्यांना काहीतरी पुढची कुठली ना कुठली भीती असावी असं माझं मत आहे। आणखी काय कारण असू शकतात या निवडणुकीच्या काळातच त्यांना आठवण येते एका आरोपी असलेल्या व्यक्तीची? सगळी खंडणीची जी रक्कम आहे ते बहुतेक करून ह्या निवडणुकीच्या दरम्यान त्यांना जो लागणारा खर्च आहे किंवा त्यांना जो लागणारा समजा जी काही गरजा आहेत त्या शक्यतो त्या पूर्ण करीत असाव्यात आणि असेच काही कारणं असू शकतात, कारण का त्या दोघांमधलं जे काय होतं किंवा त्या ज्या काही खंडणी आणि खुनामधले जे सगळे आरोपी आहेत त्यांची काय साखळी होती हे प्रामुख्यानं राज्याचे उपमुख्यमंत्री जे त्यांच्या पक्षाचे आहेत अजितदादा, त्या अजितदादाने ह्या सगळ्या गोष्टी तपासल्या पाहिजेत। तुम्ही ज्या पद्धतीने आता सांगितलं ते एक लोकप्रतिनिधी होते, त्यावेळेला तर ते मंत्री होते, मग या सगळ्या तपासामध्ये किंवा तुम्ही या संपूर्ण लढा देत असताना, न्यायाची लढाई लढत असताना या कुठे गोष्टी जाणवल्या तुम्हाला? नाही, पूर्ण जाणवल्या, परंतु काय असतंय आपण जर त्या गोष्टीमध्ये आणल्या तर आपला तपास एकीकडं आणि त्याच गोष्टीवर फोकस जातो, म्हणून आम्ही त्या गोष्टी सगळ्या त्याचा संचय केलेला आहे। आम्हाला जशी वेळ येईल तसं आम्ही त्या बाहेर काढू। जसं की मागच्या काही दिवसामध्ये ज्या काही आमच्यावर त्यांनी प्रयत्न केला की कुटुंबाला कसं डिसमिस करावं किंवा कुटुंबाला काय करता येतं आहे का किंवा गावाला काय करता येतं आहे का, त्या गोष्टी पुराव्यानिशी आमच्याकडं आहेत, त्या मीडियात देखील काही प्रकारे आलेल्या आहेत, काही प्रमाणात आलेल्या आहेत, परंतु त्याच्याकडं आम्ही का लक्ष दिलं नाही, तर आमचा फोकस होता तपास चांगल्या पद्धतीनं केला पाहिजे, करून घेतला पाहिजे आणि आपलं लक्ष त्याच्यावर राहिलं पाहिजे, म्हणून आम्ही त्या गोष्टीकडे जास्त लक्ष घातलं नाही। मग हे सगळं होत असताना यामध्ये कुठे हस्तक्षेप झाला किंवा दबाव आला असं तुम्हाला जाणवलं आणि तपास योग्य पद्धतीने झाला असं वाटतंय? नाही, तपासात जे काही अधिकारी होते ते स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी आणि काही गावकरी जे आहेत मसाजोगचे किंवा जे कुटुंबीय आहेत त्यांच्या हिशोबानं काही जे अधिकारी आहेत ते नेमण्याचं काम केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये पारदर्शक तपास होऊन जे काही निष्पन्न झालेले आरोपी आहेत त्यांना योग्य शिक्षा झाली पाहिजे आणि आम्ही त्यावेळेसच समाधान व्यक्त करत होतो। परंतु आम्ही असं कधीच म्हणलो नाहीत की आम्ही तपासात कुठंतरी म्हणजे कसर राहते म्हणून, परंतु जे आता तपासातून निष्पन्न झालेले जे आरोपी आहेत त्यांना शिक्षा झाल्याशिवाय देशमुख कुटुंबीय हे सगळे गावकरी आणि या लढ्यातले सगळे न्यायाच्या बाजूने सगळे उभे राहिलेले म्हणजे त्याशिवाय त्यांना समाधान लागणार नाही। 1 वर्ष आणखी 4 दिवसांनी या संपूर्ण घटनेला होईल। 1 वर्ष झाले तुमच्या भावाची हत्या होऊन, मात्र या संपूर्ण प्रक्रियेमध्ये 6 महिन्यामध्येच या सर्व लोकांवरती आरोप निश्चिती करावी असं मी म्हटलं होतं, असं ॲडव्होकेट उज्ज्वल निकम एका मुलाखतीमध्ये म्हटले आहे। मग ही सगळी केस आता कुठल्या स्टेजला आहे, कुठपर्यंत पोहोचली आहे? दुर्दैव आहे, अजून चार्ज फ्रेम नाही आणि जे वकिलांचा फौजफाटा आहे, जी वकिलांची टीम आहे, आता कालच एवढा कळवळा आलेला जो क्रूरकर्मी जो आरोपी आहे त्या आरोपीची
काल आठवण फक्त जगजाहीर आली, परंतु ते आठवणीतच 24 तास असतील असं मला वाटतंय आणि त्याला काही शब्द देखील त्यांनी दिलेले असतील. तर या माणसानं ही सगळी जी फौजफाटा आहे ही लावलेली आहे. म्हणून त्यांनी जे न्यायालयामध्ये जे काय राईट आहेत ते वापरण्याचा पुरेपूर प्रयत्न करतायत. अगोदर 1 नंबरच्या आरोपीची जामीन मांडली जाते, डिस्चार्ज ॲप्लिकेशन मांडलं जातं, मग परत 2 नंबरच्या परत तीच प्रोसेस 1 ते 8पर्यंत केली जाते. त्याच्यामध्ये केस डिले कशी होईल याचा जास्तीत जास्त त्यांनी प्रयत्न केलेला आहे आत्तापर्यंत. आणि निकम साहेब देखील याच गोष्टीवर त्यांनीसुद्धा भाष्य केलेलं आहे की जर आर्ग्युमेंट होत नसेल, कोर्टात हे प्रत्येक वेळेस वेगवेगळा अर्ज घेऊन येत असतील तर त्याच्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. मात्र या संपूर्ण घटनेला 1 वर्ष होत आहे. 1 वर्ष पूर्ण होत असताना तुम्ही मुख्यमंत्री असतील किंवा या संपूर्ण यंत्रणेकडे काय मागणी करणार आहात? नाही, लवकरात लवकर, कारण एक आरोपी सुद्धा हां, एक आरोपी तर फरार आहे, त्याच्यावर कुठपर्यंत काम आलं आहे ते पण आम्ही वेळोवेळी विचारतो आहे. तर ते काम चालू आहे एवढंच आम्हाला सांगतात. न्यायालयीन समितीचा देखील अहवाल अजून दिलेला आहे का नाही ह्याची देखील आम्हाला विचारणा करायची आहे. आम्ही मुख्यमंत्री साहेबांना एवढंच बोललो की ह्या सगळ्या गोष्टी लवकरात लवकर कराव्यात आणि देशमुख कुटुंबियाला न्याय द्यावा. आम्ही त्या भेटीक्षणी आम्ही हीच विनंती त्यांना केलेली आहे. धन्यवाद. आपल्यासोबत धनंजय देशमुख होते. ज्या संतोष देशमुखांची 1 वर्षापूर्वी निर्घृणपणे हत्या करण्यात आली त्यातल्याच मास्टर माइंडची आमदार धनंजय मुंडे यांना काल आठवण आली आणि ही आठवण ऐन निवडणुकीच्या काळात आली. म्हणजे खंडणीचा पैसा हा निवडणुकीसाठी वापरायला मिळत असावा आणि यामुळेच त्यांना ही आठवण आली असावी असं धनंजय देशमुख यांनी म्हटलेलं आहे. कॅमेरामन प्रमोद रोमनसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, मस्साजोग, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.